रॉबिन सिंग नाही, आपला युवराज सिंग त्यांनी जसं षटकार मारले होते 6 बॉलमध्ये, तसे माझे पहिल्या 6 ज्या मी कन्सल्टन्सी यांच्याकडून घेतल्या होत्या 6च्या 6 म्हणजे फॉलो सरांनी घेतल्या आणि 6च्या 6 मला चांगलं मिळालं. म्हणजे त्यातून इन्कम स्टार्ट झालं. म्हणजे मी फी पण भरले होते, माझं इन्कम चालू झालं होतं. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या पॅशन परिवारामधली अजून एक नवीन फ्रँचायझी पार्टनर आपल्या सोबत आहे, जे की अंबरनाथ बदलापूरमधून आपला व्यवसाय पॅशन सोबत वाढवत आहे. तर सर्वप्रथम सर आपलं नाव आणि आपली ओळख सांगा की आपण काय करता. ॲक्च्युली माझं नाव विवेक विश्वनाथ बेडेकर, मी राहिला बदलापूरला आहे. गेले 12-1 वर्ष मी साधारण सेल्समॅन होतो. ॲक्च्युली मी ज्वेलरीमध्ये पहिले काम करायचो. नंतर आजारपणामुळे मी नंतर माझी फील्डमध्ये चेंज नाही केली, पण फील्ड चेंज केली. फक्त माझं करिअर जे होतं सेल्समध्ये तेच मी ठेवलं. लिडरशिपमध्ये चांगल्यापैकी सेल्स शिकलो, ॲज अ क्लोजिंग मॅनेजर म्हणून काम केलं. पण साईड बाय साईड असं वाटत होतं की कुठेतरी आपलं सेकंड इन्कम असावं आणि असं हवं होतं की तिथे आपल्याला समाधान वाटेल किंवा आपण काहीतरी करू शकू. ॲक्च्युली मला माझ्या करिअरमध्ये खरं सांगायचं तर सेल्स हा करायचाच नव्हता, करायचा होतो म्युझिकमध्ये. पण माझ्या वडिलांनी मला म्हणजे त्यासाठी नकार दिला. पण नंतर माझा जेव्हा मी डीमॅटने रिपोर्ट काढला त्याच्यामध्ये मला कळलं की मी त्याच्यामध्ये खूप चांगलं करू शकतो, सेल्समध्ये करू शकत होतो. पण हे जर मी करिअर ऑप्शन घेतलं असतं तर बरं झालं असतं. मला असं होतं की वाटायला लागलं की आपल्याला जे मिळालं नाही ते आपण इतरांना देऊ शकतो. म्हणून मग मी एक म्हटलं की आपण करिअर काउन्सिलर म्हणून चांगलं काम करू शकतो. कारण बोलण्याची कला चांगली माहिती आहे, सेल्स कसा करायचा तो माहिती आहे. पण त्याला अजून म्हणजे राज सरांनी आणि आपल्या पराग सरांनी मला खूप चांगली मदत केली. आणि सांगायला आवडेल की ज्यावेळी मी स्टार्टअप केलं, म्हणजे अजूनही मला ती मॅच आठवते की जेव्हा वाटतं आपला जो सिंग होता रॉबिन सिंग नाही, आपला युवराज सिंग त्यांनी जसं षटकार मारले होते 6 बॉलमध्ये, तसे माझे पहिल्या 6 ज्या मी कन्सल्टन्सी यांच्याकडून घेतल्या होत्या 6च्या 6 म्हणजे फॉलो सरांनी घेतल्या आणि 6च्या 6 मला चांगलं मिळालं. म्हणजे त्यातून इन्कम स्टार्ट झालं. म्हणजे मी फी पण भरले होते, माझं इन्कम चालू झालं होतं. तर मला असं वाटलं की नाही बाबा याच्यात करिअर आपण करू शकतो, पैसाही मिळतो, मानही मिळतो, सन्मानही मिळतो आणि आपल्याला आपल्या आवडीचं पॅशन करायला मिळतं. हे सर्वात महत्त्वाचं. ओके सर, आपण जे आता तुम्ही जे काही गेले महिने काही आमच्या सोबत आहात, तर आता तुम्हाला ज्या काही आपल्या ट्रेनिंग मीटिंग होतात त्याच्यातून गायडन्स मिळतं, सपोर्ट मिळतं, याबद्दल तुम्ही काही सांगाल का? गायडन्स मिळाल्या अगोदर म्हणजे मी तर सांगेन की आपल्याला सपोर्ट खूप करतात आणि उलट असं होतं की आपल्याला जिथे कमी आहोत आपल्याला वाटतं की नाही बाबा हा टीमेटीचा माझा रिपोर्ट मला नाही समजते किंवा मला नाही समजून सांगते, तिथे हे लोक खूप म्हणजे अगदी मित्रासारखी आपल्याला मदत करतात छानपैकी. आणि आपल्याला आपल्या म्हणजे जर कुठे काही अडचणी असते की बाबा आपल्याला नाही माझ्याकडे क्लायंट मिळत नाही मला तर काय करायचं, तर त्याच्या आयडिया सोल्युशन फार छान मिळतात ते लोक. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पॅशन बरोबर असा तुमचा प्रवास. ओके सर, थँक्यू व्हेरी मच.